सावित्राताई मनपा शाळेच्या छोट्याशा वर्गातून उतरली कुमुदिनी शिक्षिका बनून गुरूंच्या हस्ते होतोय आज सन्मान. अभिनंदन वंदन, तुम्ही शाळेचा अभिमान. मी व्यासपीठावर बोलवत आहे सावित्राताईला. आपल्या महानगरपालिकेच्या शाळेत शिकून आज त्या भिवंडी जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. मी त्यांना काही मनोगत व्यक्त करायचे आहे. त्यांना मी आता मनोगत व्यक्त करण्यासाठी वेळ देत आहे. ॲक्च्युली खरं तर खूपच उशीर झालेला आहे, कारण जसं यांनी सांगितलं तसं मॅडम बोलल्या आल्या आल्याच माझ्या औषधांची वेळ झाली. सकाळी शेर्लेकर मॅडम बोलल्या की मला इतका वेळ नाही थांबवणार, कदाचित माझी तब्येत साथ देणार नाही, पण तरीसुद्धा त्या इथे बसलेल्या आहेत ना. खरोखर ते आपल्या प्रेमापोटी इथे बसलेल्या आहेत आणि त्यासाठी मी खरोखर त्यांची आभारी आहे की तुम्ही तुमचा हा जो वेळ आहे तो वेळ आम्हाला दिलेला आहे. मी सांगू तुम्हाला आज इथे मला काय फील होत आहे. मी एक शिक्षिका आहे आणि मी एक विद्यार्थिनी आहे. तर आज मी दोन्ही फीलिंग करते. मी या ठिकाणी आज विद्यार्थिनी बनून आले. मला खरोखर इतकं छान वाटतं आहे की मी कालपर्यंत एक शिक्षिका म्हणून होते. 15 ऑगस्टला अशी फिरत होती आणि आज मी इतकी अशी आहे की काय बोलू मी. हे फिलिंग असतं. आपण सगळे प्रत्येकजण आपल्या आपल्या हुद्द्यावर आहात. कोण मॅनेजर आहे, कोण कुठे आहे, कोण कुठे आहे, पण तितकेच आज आपण इथे सगळे नम्र आहोत. ते सगळे नम्र केवळ ह्या शिक्षकांच्या पुढे आहोत आणि कोणतंच असं पद नाही आहे की ज्याच्या पुढे आपण नम्र होतो. आणि मला आज खरंच खूप अभिमान वाटतो की मी शिक्षिका आहे. लहानपणापासून जणू काही माझं असं म्हणतात ना, पूर्वजन्मीची काही माझी पुण्याई असेल, माझ्या आईवडिलांची पुण्याई असेल की त्यांनी मला ते स्वप्न दाखवलं की तू शिक्षिका बन. आणि ते स्वप्न मी शिक्षकांना बघत बघत माझ्या उराशी बाळगलं. मला कुणासारखं व्हायचं आहे, मला यांच्यासारखं व्हायचं आहे. मी कॉलेजला होते ना, 11वी 12वी ज्ञानसाधनाला, तर मला माझ्या मानसशास्त्राच्या मॅडम होत्या, मोकाशी मॅडम, सावित्रा म्हणून कधी बोलवायच्याच नाही. जा रे त्या भावी शिक्षिकेला बोलव, ही माझी ओळख होती. त्या भावी शिक्षिकेला बोलव की एक स्वप्न जे मी जन्मतः कदाचित पाहिलं असेल, माझ्या आईने माझ्या जन्मापूर्वी पाहिलं असेल, ते पूर्ण झालं. खूप संकट आले, खूप आले. जसं तुम्ही म्हणता खूप गरीब परिस्थितीतून दिवस काढले, पण आमची पुण्याई होती की तुमच्यासारखे शिक्षक आम्हाला लाभले आणि आमची हिंमत खचून दिली नाही. लहानपणापासून मला, बालवाडीपासून मला माझे शिक्षक, अतिशय चांगले शिक्षक लाभले की ज्यांनी माझ्या बोटाला धरून, मी नेहमी म्हणते माझी गरिबी ना माझ्या हुशारीने लपवली. हे वाक्य माझं आहे की माझी गरिबी ही माझ्या हुशारीने लपवली. मी अख्खं कॉलेज, 11वीचं ज्ञानसाधनाचं कॉलेज, ज्या वयात आपल्याला नटायला मुरडायला आवडतं, त्या वयात मी फक्त 2 टॉप आणि 1 पायजमा घालत होते. पण मी एक दिवस खाडा नाही केला. मी खाडा केला, सारी डेला केला, रोज डेला केला, चॉकलेट डेला केला, पण मी माझ्या अभ्यासाचा खाडा नाही केला. आणि हे जे धैर्य होतं ना आयुष्यात काहीतरी बनण्याचं, कुलकर्णी मॅडमनी मला त्यांच्या मुलीचे 2 ड्रेस दिलेले होते. ते ड्रेससुद्धा मी घातले. शाळेमध्ये माझे केस खूप लांब होते आणि माझ्या वेण्या इथे पडून माझे शर्ट फाटायचे, पण ते फाटलेले शर्ट मी शिवून घातले. माझ्या बाबांचा शर्ट होता चेक्सचा. माझ्याकडे सोनार बंगल्याचा आपला जो ड्रेस होता ना, तो शर्ट शिवायला पैसे नव्हते, तर मी परमिशन घेतली होती की माझ्या बाबांचा शर्ट फाडून मी त्याचा आतला शर्ट केलेला. पण तोही मला त्यांनी, शाळेने म्हणजे अनंत उपकार आहेत, अनंत उपकार आहेत, ते मी शब्दात नाहीच व्यक्त करू शकत. आणि आमच्या वर्ग शिक्षिका पाठक मॅडम होत्या. म्हणजे आपण मुलं शिक्षकांचं अनुकरण करतात, खरोखर करतात, नखशिखांत करतात. आजही माझी मुलं माझं अनुकरण करतात. मी जे जे शब्द बोलते, मी जसं जसं करते तसं तसं मुलं करतात.
माझ्यावरती कळत न कळत समाजाने दिलेली ही जबाबदारी असते की मी कशी वागेन. माझं व्यक्ती स्वातंत्र्य त्या ठिकाणी मला नसतं. मी ज्या पेशात गेले त्या पेशाचं भान मला बाळगावं लागतं. मग आपण लाख म्हणतो, अरे मला काही व्यक्ती स्वातंत्र्य आहे की नाही. नसतं. तुम्ही जो पेशा घेता त्या पेशाचे तुम्हाला बांधलेलं असतं. आणि खरोखर मला यांच्या आदर्श शिक्षकांच्या हाताखालून ज्या मुशीत मी घडले, जसं आता चौधरी सर बोलले, कुटे सर बोलले, आपले चोपडे सर बोलले, मालवणकर मॅडम बोलल्या, या सर्वांचा मला शिकवण्याचा अनुभव नाही आहे. मला अनुभव आमच्या दास मॅडमचा आहे. दास मॅडम आम्हाला संस्कृत शिकवायच्या. त्यांच्या केबिनमध्ये, म्हणजे त्यांचं केबिन हे आमच्यासाठी ओपन होतं आणि त्यांच्या केबिनमध्ये आम्ही 10-12 मुलं असायचो आणि 10-12 मुलांना अगदी त्या मनापासून शिकवायच्या, मनापासून. या सर्व शिक्षकांचे जे काही कळत न कळत ऋण आणि संस्कार आपल्यावर घडलेले असतात ते कुणीच विसरत नाही मॅडम. म्हणजे जसं सर चौधरी सर तुम्ही खंत व्यक्त केली की एवढे वर्ष झाले मला कोणी येऊन भेटलं नाही, कसं नाही, हे असं नसतं. म्हणजे मनात प्रत्येकाचं होतं, पण प्रत्येकजण त्या प्रापंचिक ह्याच्यामध्ये इतका मागे लागलेला होता की आम्हाला नोकरी करणं भाग होतं, संसार करणं भाग होतं, त्याच्यासाठी धडपडणं भाग होतं. आज आम्ही बऱ्यापैकी सगळे सेटल झालेलो आहोत आणि मग आता आम्ही थोडे थोडे मागे वळून शोधतोय की आता आम्हाला कोणाला भेटायचं आहे, आता आम्हाला कुणाशी जोडायचं आहे. तर हे सॉरी सॉरी एक्स्ट्रीम सॉरी. कारण असं खरंच आहे, जसं 33 वर्षाच्या भावना आहेत, 33 वर्षाच्या आठवणी आहेत, नाही बोलता येणार तेवढं सगळं. पण तुम्ही मला जे सहन करता ते काय म्हणू त्याला, आता मी शब्द नाही आहेत, पण 1-2 मिनटाचं मला कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी या ठिकाणी या गुडा अंकुश आणि पाटणकरांमुळे मिळाले. त्यासाठी मी खरोखर तुम्हा सर्वांची मनोमन ऋणी आहे, मनोमन ऋणी आहे. तुम्हाला भेटण्याची जेवढी उत्सुकता होती तितकीच उत्सुकता मला माझ्या शिक्षकांना भेटण्याची होती आणि ती या ठिकाणी तृप्त झाली. त्याबद्दल मी तुम्हाला खूप खूप ऋणी आहे.